धारणीमध्ये वटसावित्री पूजेचा उत्साह पाहायला मिळतो आहे। महिलांनी मोठ्या संख्येने एकत्रित येत आपल्या पतीच्या दीर्घायुष्याकरिता आणि सुदृढ आरोग्याकरिता वटवृक्षाची मनोभावे पूजा केली आहे। अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरात वटसावित्री पूजा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। राधाकृष्ण नगर येथील संतोषी माता मंदिर, राधाकृष्ण मंदिर तसेच गजानन महाराज मंदिरात महिलांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती। परंपरेनुसार महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून प्रत्येक जन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना केली आहे। वडाच्या झाडाला सूत गुंडाळून त्यांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्याकरिता, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी संसारासाठी देवाकडे साकडे घातलेत आहे। या पूजेनिमित्त सर्वच मंदिरांमध्ये भक्तिपूर्ण वातावरण निर्माण झाले होते आणि महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता। द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान विचारांचे नाव घेते एका देव सर्वित है। गणेश जी के मंदिर में लक्ष्मी जी का वास, गणेश जी के मंदिर में लक्ष्मी जी का वास, सुनील जी का नाम ले रही हूँ, दूर है आज खास। पूर्व पक्षी संजयरामचं नाव घेते पौर्णिमेच्या दिवशी। नदी किनारी कृष्ण वाजतो बासरी, नदी किनारी कृष्ण वाजतो बासरी, बुद्धरावांचं नाव घेते मी सुखी आहे सासरी। धारणी शहरातील महिलांनी वटसावित्री पूजेच्या निमित्ताने आपल्या पतीवरील प्रेम आणि त्यांच्या कल्याणाकरिता सखोल भावना व्यक्त केली आहे। ही परंपरा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असून ती आजही मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे।